मनका जो आहे मानेपासून कमरेपर्यंत सरळ आहे, कसलाच बेंड होत नाही. मला इकडे इकडे बघायचं म्हणजे पूर्ण असं पूर्ण शरीरच हालवावं लागतं. म्हणजे मान कसलीच हालत नाही सर पूर्ण. हा. पण आता थोडंसं मला रिलॅक्स वाटतंय, बरं वाटतंय. 1-1.5 महिना झाला फक्त मला परिवारामध्ये येऊन आपल्या. ह्या 1-1.5 महिन्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही आता मला वाटतं 4-6 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी डॉक्टरांकडे गेले होते चेकअपला. हो. माझे सर 2.5 वर्ष झाले एका होमिओपॅथीच्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट आहे. ते दर महिन्याला गेलं, 2 महिन्यात गेले की मला औषध चेंज करून देतात. म्हणजे कारण मग कुठलाच फरक पडत नाही. 2-3 महिने एखादं औषध दिलं, त्यानं फरक पडत नाही पडला की दुसरं औषध चेंज करून द्यायचे ते. पण आता हे झाल्यानंतर जेव्हा मी मागच्या आठवड्यामध्ये गेलो होतो त्यांच्याकडे, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सर उन्हाळ्यामध्ये तुमचा स्टिफनेस जास्त होता मणक्याचा आणि आता थंडी वाढल्यानंतर हा आजार वाढतो म्हणजे जास्त त्रास होतो. परंतु थंडी वाढली तरी तुमचं थोडंसं स्टिफनेस कमी झाल्यासारखा वाटतोय. तर मी त्यांना काही सांगितलं नाही की मी इकडं जॉईन झाले किंवा मी हे आहार घेतोय वगैरे काय. पण ते स्वतः म्हणले की तुमचा स्टिफनेस जो आहे तो उन्हाळ्यामध्ये जास्त होता, हिवाळ्यामध्ये वाढायला पाहिजे, कमी झालेला आहे. म्हणजे त्यांना या गोष्टीचं काही माहित नाही आपण काय करतोय ते. तरी म्हणजे त्यांनी सांगितलं की तुमचा स्टिफनेस कमी झाला, याचा अर्थ मला रिझल्ट आहे. आणि त्यांच्याकडची औषधे मी 2.5 वर्ष झाले घेतोय पण काहीच फरक पडत नव्हता. यस. म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये हाडांचे जे काही त्रास असतात, मणकेचे जे त्रास असतात, कॅल्शियमचे जे त्रास असतात ते भयंकर होतात. ज्यांना वाताचा त्रास आहे, ज्यांना वाताचा त्रास आहे, जॉईंटचा त्रास आहे, त्या लोकांना थंडीच्या दिवसामध्ये अति भयंकर त्रास होतो. आणि त्या अनुषंगाने डॉक्टरांच्या मते की आज रघुनाथ सरांचा हा जो त्रास आहे या थंडीच्या दिवसात जसं थंडी सुरू झाली तसं जास्त वाढायला पाहिजे होता, परंतु त्यांचा तो वाढला नाहीये. उलट उन्हाळ्यामध्ये जे त्यांच्या मणक्यातला जो टाईटपणा होता, या हाडांमधला जो टाईटपणा होता, तो वाढण्याच्या ऐवजी उलट कमी झालाय. म्हणजे याचा अर्थ आहे की जे न्यूट्रिएंट्स त्यांच्या बॉडीला भेटू राहिले त्याच्यामुळे त्यांची बॉडी आता फ्लेक्झिबल बनत चाललेली आहे. म्हणजे भविष्यामध्ये कदाचित 1 वर्ष 1.5 वर्ष माहित नाही किती वर्ष लागेल त्या बॉडीला, परंतु हा जो रिझल्ट आहे ना, हा रिझल्ट सांगून जातोय की भविष्यामध्ये ते दिवस येणार आहेत रघुनाथ सरांच्या आयुष्यामध्ये जे ते मी स्वप्नात सुद्धा कधी बघितले नसतील. तरी मी फक्त म्हणजे न्यूट्रिशन आपलं शेक आहे तो फक्त एकच वेळेस घेत होतो पहिला महिना. आता मी 2 वेळेस घ्यायला सुरू केलंय. म्हणजे एक वेळेस शेक घेऊनच मला तो रिझल्ट आलेला आहे. मी नंतर आता या 2-4 दिवसात 2 वेळेस शेक घ्यायला सुरुवात केली. वाव, क्या बात, बढिया. म्हणजे बॉडी क्लिनिंग प्रोसेस झाल्याच्या नंतर तुम्ही 2 टाइम शेक चालू केला. वाव, क्या बात. कॉंग्रॅच्युलेशन सर, की जी वाटचाल तुम्ही करताय त्या वाटचालीमध्ये तुम्हाला यश मिळतंय. यस. तुमचे आशीर्वाद आहेत. आमचे आशीर्वाद नाही किंवा आमचं कार्य नाहीये, तुमचा विश्वास आहे मनापासून, हृदयातला जो विश्वास तुम्ही माझ्यावरती ठेवलाय ना, त्या विश्वासाचा ते परिणाम आहे. नाही तर मी तुम्हाला म्हणलं ना, या परिसरात अशी काही लोक आहेत ना, जे तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागे एक करतात.